स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण एक महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण पाहाल तर तब्बल 210 कोटी रुपये येत्या 15 दिवसांमध्ये म्हणजे 2 आठवड्यात आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात। तर कशा प्रकारची माहिती आहे, अपडेट्स कव्हर करणारच आहोत। असेच फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर चॅनेल मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्याला आपले जे काही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ असेल तो या ठिकाणी प्राप्त होईल। ठीक आहे, तर चॅनेल मेंबरशिपमध्ये आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात हे पाहायचं असेल तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, आय कार्डमध्ये मिळून जाईल। ठीक आहे, तर आता पुढे व्हिडिओमध्ये जाल तर या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट्स आहे। येत्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला जे प्रलंबित असलेली तब्बल 210 कोटींची रक्कम आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। 6 महसूल मंडळांना याचा लाभ होणार आहे। धाराशिव जिल्ह्याचा अपडेट्स आहे स्क्रीनवर आपल्या आलेला पाहायला मिळते। यामध्ये आपण पाहाल तर विमा हप्ता जी काही रकमेची 110% अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे या ठिकाणी बाकी आहे। आणि यासाठी आपण पाहाल तर 6 महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेली आहे। आणि त्यानुसार आपण पाहाल तर कृषी आयुक्तालयांनी हे प्रस्ताव शासनाकडे दिलेले आहेत। त्यामुळे येत्या 2 आठवड्यामध्ये यावरती आपल्याला एक चांगली माहिती समोर येऊ शकते। तुर्तास हे अपडेट्स आपणापर्यंत पोहोचवलं, काही कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। भेटूयात पुढे। जय हिंद, धन्यवाद।